बाबा असं नाहीये, असं काही नाहीये. म्हणजे मला सांगा, तुम्ही तुम्ही खरंच मनापासून अधिपतींची शपथ घेतली होती? हां हां, म्हणजे भुवनेश्वरीने माझ्याकडून आधी जे सगळं वदवून घेतलं की हे कारस्थान नाहीये वगैरे, तेव्हा मी अधिपतीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली. पण अक्षरा, जेव्हा मी असं म्हणालो ना की भुवनेश्वरीशी मला मनापासून लग्न करायचं आहे, तेव्हा का कोण जाणे माझा माझा हात अधिपतीच्या डोक्यावरून हल्ला होता, अधांतरी होता तो. मी असं का केलं मला माहिती नाही, पण झालं असं. बाबा म्हणजे खरं तर तुम्ही शपथ नाही घेतली अधिपतींची. म्हणजे मला माहिती नाही, पण त्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली मला जे करावं असं वाटलं ते मी केलं. बाबा हे चांगलं केलं तुम्ही. तुम्ही खरी शपथ घेतलीच नाहीये बाबा अधिपतींची. तुमची शपथ खोटी होती, बरोबर? म्हणजे ती शपथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात. याने काय होणार? मी सगळ्यांसमोर कबूल करून तर बसलोय. अक्षरा, भीती वाटते मला. भीती तर मलाही वाटते. अक्षरा, हे सगळं करायची खरंच गरज आहे? गरज आहे बाबा. जशाच तसे ठकास महाठक झाल्याशिवाय भुवनेश्वरी मॅडम सुधारणार नाहीत. बाबा दरवेळी त्यांनी कारस्थानं करायची आणि आपण भोगत राहायचं, सोसत राहायचं. हे असं किती वेळ चालणार? बाबा कधीतरी त्यांनी जे केलंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागली पाहिजे. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया. आपण मी आत्ताच जाऊन बोलू का तिच्याशी? नाही, तुम्ही आत्ता त्यांच्याशी काहीच बोलू नका बाबा. तुम्ही आत्ता बोललात ना तर त्यांना माघार घ्यायला वावे. तसं करू नका. त्यांची लग्नाची सगळी तयारी पूर्ण होऊन जाऊ दे, पत्रिका वाटल्या जाऊ दे, त्यानंतर आपण बोलायचं. बरोबर आहे. त्याआधी तू सुद्धा घरात आलेली असेल अक्षरा, पण नंतर तिने तुला बाहेर काढायला नको आहे. बस बाबा, मी वचन देते तुम्हाला, मी एकदा आपल्या घरी आले की पुन्हा बाहेर जाणार नाही. मी अधिपतींना, आमच्या संसाराला, घराला या जन्मात अंतर देणार नाही बाबा. बस, मला हेच ऐकायचं होतं बाळा. आता मला काळजी नाही. तू आज येतेस का घरी? कुणाच्या घरी बाबा? कुणाच्या म्हणजे? बाबा कुणाच्या घरी मला आता काहीच माहित नाहीये. जेव्हा भुवनेश्वरी मॅडम माझ्याशी बोलतील तेव्हा मला सगळं कळणार आहे. करेक्ट आहे. एवढी कोण मोठी लागून गेली ती? आम्ही मानत नसलो तरी सुनबाई आहेत त्या घरच्या, आणि आता तर आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंच पाहिजे. लाव परत फोन. ताई अगं, पण तिला जर कळलं का आपल्याला तिची गरज आहे, मग तर ती जास्तच थेर करणार की. दुर्गे, जेवढं सांगितले तेवढं कर. उगा आमचं डोसकं फिरवू नगस. आणि जरा नीट बोल त्यांच्याशी. त्यांचं डोसकं लई शातीर आहे. हवंय नव तुला? त्यामुळं मोजून मापून आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं. काय उगाच आपलं चराट लावू नगस. स्वतःचं डोसकं चालवायचं नाही, कळलं काय? ताई तुला खरं सांगू, मला का नाही तिचं नाव ऐकलं का नाही तरी डोसक्यात तिडीक जाते बघ. तुझी तिडीक तुझ्या डोसक्यातच ठेव आता. हा, फोन लाव आता. मनात किती बी राग असला तरी जिभेवर साखर आणि डोसक्यावर बर्फ ठेवायचा, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. काय, लाव फोन. आम्हाला हे गोंगडं लय भिजत ठेवायचं नाही आता. वय ताई. आणि स्पीकरवर टाक. हा. ती माठ आहे ग. ती स्वतःहून फोन करत नसेल, तिची ताई सांगत असेल. तू घे ना फोन, घे, स्पीकरवर टाक. हॅलो हॅलो मास्तरीन बाई, कोण बोलताय? आहे का आता? तू काही विसरलीस का काय आमसनी मास्तरीन बाई? हॅलो, कोण बोलताय? अगं ताई, ही काय येडी बिडी झाली का काय? वळ पाळत नसल्यासारखी बोलायला. हॅलो, मला आवाज नाही ऐकू येते, मी ठेवते फोन. अगं मास्तरीन बाई, अगं तू फोन कशाला ठेवतेस? मी हाय की, मी बोलते तुझ्याशी. अगं तू काय माझा आवाज बिवाज ओळखला नाहीस काय? तुमचा आवाज ओळखायला तुम्ही पंतप्रधान आहात का? ए मास्तरीन, तू अगं तू काही ओळखलं नाहीस का काय माझा आवाज?
अगं म्या बोलते दुर्गेश्वरी दुर्गेश्वरी बोलते म्या. अच्छा, म्हणजे अधिपतींच्या घरात राहतात त्या का? अगं अधिपतींच्या घरात राहता का असं काय विचारतेस? मी अधिपतीची मावशी आहे मावशी. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर, हं? अच्छा अच्छा म्हणजे कळलं कळलं. म्हणजे तुम्ही अधिपतींच्या घरात राहता त्या दुर्गेश्वरी मॅडम बोलतायत, कळलं, बोला. नंबर बिंबर शेव नाही का काय माझा? बर ते जाऊन दे. कशी आहेस तू? ठीक. आणि तुझ्या घरचे ठीक आहेत. नक्की नव? तुम्ही हे विचारायला केलंय का मला फोन? अगं नाही, म्हणजे असं सहज चौकशी करायला फोन केला. म्हणजे बघ की मला वाटलं का तू मला एखादा फोन करशील काय तर होईल, पण नाही, तू फोन बी नाही केलास मला. अगं म्हणजे तू घरातनं गेलीस काय तशी बदललीस की ग? बदल हा सृष्टीचा नियम आहे मॅडम. तुम्हाला माहित नाही का? हा मला माहित आहे की बदल ह्यो सृष्टीचा नियम आहे. सृष्टी नाही, सृष्टी 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 असा शब्द आहे. तेच ते नाही नाही, तेच नाही. म्हणून दाखवा बरं. सृष्टी. हा सृष्टी सृष्टी. हा अगं तू आता काय माझी शिकवणी घ्यायलीस का काय फोनवर? मास्तरीण बाई म्हणता ना मला. तुमचा शब्दाचा उच्चार चुकला म्हणून सांगितलं.